सोलापुरातील कुंभारी भागामध्ये रेनगर फेडरेशनच्या माध्यमातून जवळपास 30,000 घरांचा प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। आणि आपण पाहतोय खरं तर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्याचा डेमो जो आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय। आपण आता या घरांमध्ये आलेलो खरं तर कामगारांसाठी हा संपूर्ण प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। हा खरं तर हॉल आहे, हॉल बरोबरीनच बेडरूम देखील या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी टॉयलेट्स असतील, बाथरूम्स असतील आणि महत्त्वाचं म्हणजे किचन हे या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये 19 जानेवारीला या संपूर्ण प्रकल्पाचं लोकार्पण सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। खरं तर 30,000 घरांचा हा भव्य असा प्रकल्प जो आहे तो कुंभारीमधील रेनगर फेडरेशनच्या माध्यमातून या ठिकाणी उभा राहतोय। आणि 19 जानेवारीला ह्याचा चावी वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो उभारण्यात आलेला आयोजित करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय खरं तर 365 एकर मैदानामध्ये किंवा 365 एकर जागेवर हा संपूर्ण गृह प्रकल्प आहे 30,000 घरांचा तो उभारण्यात आलेला आहे। आणि या प्रकल्पामध्ये आपण जर पाहिलं कामगारांसाठीचा हा विशेष प्रकल्प आहे आणि यामध्ये जवळपास 834 इमारती असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। ह्या इमारती आपण पाहतोय दृश्यांमध्ये आणि 1 BHKचे हे सर्व फ्लॅट्स जे आहेत या ठिकाणी 30,000 फ्लॅट्स उभारण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकल्पामध्ये इथे जे राहणारे कामगार आहेत त्यांच्यासाठी जे क्रीडांगण असेल संपूर्ण भव्य असं क्रीडांगण, त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट सेंटर देखील या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। आणि आरोग्याच्या दृष्टीने योगा सेंटर तसेच लहान मुलांना फार दूर जावं लागू नये शाळेसाठी म्हणून या ठिकाणी अंगणवाड्या देखील असणार आहेत आणि प्राथमिक शाळा देखील असणार आहेत। जवळपास 40हून अधिक अंगणवाड्या आणि प्राथमिक शाळा ज्या आहेत त्या ठिकाणी असणार आहेत। हाचा संपूर्ण हा प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय। आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाची बाब म्हणजे आरोग्य केंद्र देखील या ठिकाणी स्वतंत्र असं आरोग्य केंद्र उभारण्यात आलेलं आहे। विजेचं उपकेंद्र या संपूर्ण प्रकल्पासाठी स्वतंत्रपणे असल्याचं देखील पाहायला मिळतं आणि त्यामुळे या ठिकाणी 24 तास वीज आणि 24 तास पाणी देखील या संपूर्ण या इथे राहणाऱ्या रहिवाशांना मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घराची मालकी जी आहे ती घरातल्या महिलेकडे असणार आहे। त्यामुळे खरं तर संपूर्ण स्थैर्य देणारा असा हा प्रकल्प जो आहे तो कामगारांच्या दृष्टीने मानला जातोय आणि त्याचंच लोकार्पण जे आहे ते या ठिकाणी 19 जानेवारी रोजी होणार आहे। आपण पाहतोय भव्य असा हा सभामंडप जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचं काम देखील आता युद्ध पातळीवर सुरू आहे। 5 लाख स्क्वेअर फूट जागेवरती हा संपूर्ण पेंडॉल जो आहे सभेचा तो या ठिकाणी उभारण्यात आलेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1 लाख कामगार आणि भाजपचे काही पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी असणार आहेत आणि भव्य असं शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी होत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। कारण लोकसभाच्या निवडणुकीचे पडघम जे आहेत ते वाजायला सुरुवात झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हा प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार माकपचे नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। मात्र असं असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबरीनं उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याचं नरसय्या आडम यांनी देखील सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो या कामगारांसाठीच्या त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उभारण्यात येत असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे 19 तारखेला जय्यत असा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।